खोपोलीच्या मुख्याधिकाऱ्यांवर 73 लाखांच्या क्रिकेट टर्फ कामात भ्रष्टाचार आणि कागदपत्रांची हेराफेरी केल्याचा आरोप. नगरसेविका सानिया शेख यांची निलंबन आणि फौजदारी कारवाईची मागणी. खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 6 मधील उर्दू शाळेसमोरील क्रिकेट टर्फच्या कामात कागदपत्रांमध्ये मोठी हेराफेरी करून कोट्यवधी रुपयांची आर्थिक अनियमितता तसेच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप नगरसेविका सानिया मोहसिन शेख यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री, नगर रचना, नगर विकास विभाग, कोकण विभागीय आयुक्त, राज्य अल्पसंख्याक आयोग, जिल्हाधिकारी रायगड आणि संचालक नगर परिषद प्रशासन यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल करून मुख्याधिकाऱ्यांवर निलंबन, फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. कोणतीही आर्थिक तरतूद नसताना 73 लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. ठराविक कंत्राटदाराला फायदा मिळवून देण्यासाठी म्युनिसिपल अकाउंट कोडचे नियम धाब्यावर बसून तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर अवघ्या 7 मिनिटात आर्थिक लिफाफा उघडण्यात आला. कंत्राटदाराची बीड कॅपॅसिटी खोटी असताना त्याला पात्र ठरवले गेले. तसेच मुरुम, काँक्रीट चाचणी अहवालात काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले असतानाही नियमबाह्य मंजुरी देण्यात आली, असा आरोप मोहसिन शेख यांनी केलाय. आज आपण टर्फच्या इथं उभे आहोत. प्रभाग क्रमांक 6 खोपोली येथे. इथे एक शाळा आहे. शाळेला लागूनच नगर परिषदेमार्फत क्रिकेट टर्फ बनवलेला आहे. 6 गुंठ्यामध्ये फक्त ही शाळा आहे. एवढ्या छोट्या जागेमध्ये लहान मुलं जे शिकत आहेत ते कुठं खेळतील? येथे जिथं हा टर्फ उभा केलेला आहे त्याला बाजूला 10 फुटाच्या अंतरावर टाटा पॉवर आणि रेल्वेचं टावर आहे. हाय टेन्शनची वायर त्या टर्फ वरनं गेलेली आहे. आम्ही टाटा पॉवर यांना विनंती केली असता त्यांनी सुद्धा नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे की हे धोक्याची जागा आहे, इथं क्रिकेट टर्फ बांधू नका, तुम्ही मोठे मोठे खांब उभे करू नका. या जागेच्या थोड्या लगतच एका मुलाचं 12 वर्षा मुलाने आपला जीव गमावलेला आहे. आम्ही स्थानिकांनी, विविध संस्थे लोकांनी या टर्फ बाबत सुरुवातीपासून हरकती घेतल्या होत्या. उपोषण सुद्धा झालं होतं. तरी मुख्याधिकारी यांनी काही दखल घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही हायकोर्ट येथून या कामासाठी स्थगिती आणली, स्टे आणला. स्टे असून सुद्धा आज स्टे असून वर्ष होत आहे. स्टेट कोर्टामध्ये ही बाब सुरू आहे. तरी मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी या संदर्भात ठेकेदाराला बिल अदा केलेला आहे. विशेष बाब म्हणजे की टर्फ बांधत असताना टेक्निकल इश्यूज असतात, परमिशन घ्यावे लागतात, एनओसी लागतात. कुठल्याही प्रकारची ठेकेदाराने एनओसी घेतलेली नाहीये. बेधडक काम सुरू ठेवलं. टाटा पॉवर आणि रेल्वे यांनी पत्र पाठवलं का आमची एनओसी नाही, हा काम त्वरित थांबवावे आणि तोडावे, कारण की इथं एक मुलाचा मृत्यू झालेला आहे. पुन्हा अशी दुर्घटना होऊ शकते. टाटा पॉवर यांनी क्लिअर सांगितलं आणि एकदा नाही 2दा 3दा मुख्याधिकारी यांना, तहसीलदारांना पत्र दिलेलं आहे याबाबत का हा काम थांबवावे. तरी मुख्याधिकारी हा आपली मनमानी करतोय. विशेष बाब जो हे असतं, रिपोर्ट असतो जो सादर केलेला असतो कामासंदर्भात, तो सीयूपी कॉलेज, पुणे येथील सीयूपी कॉलेज येथील बनावट कागदपत्र मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी सादर केलेले आहेत. खोटे पत्र लावून त्यांनी, आम्ही मुख्याधिकारी विरोधात तिथं सीयूपी कॉलेजला गेलो असता त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे, पत्र दिलेलं आम्हाला का आम्ही कुठल्याही खोपोली नगर परिषद याला 11 तारखेला पत्र दिलेलं नाही. मुख्याधिकारी यांनी बॅक डेटेड त्या खोटा पत्र सादर करून त्याच्यावर बॅक डेटेड तारखा टाकून त्याला बिल अदा केलेलं आहे. आमची ही मागणी आहे की मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्यावर कायदेशीर 420चा गुन्हा दाखल व्हावा. त्यांनी खोटे पेपर सादर केलेले आहेत आणि निविदा सुरू झाल्यापासून भरपूर त्यांनी घोल केलेला आहे. त्या सगळं माझ्याकडे आज पेपर उपस्थित आहे. मी तुमच्याकडे सगळे पेपर सादर करणार आहे. प्रत्येक पेपरामध्ये चुका आहेत आणि दिसतंय त्यामध्ये का पंकज पाटील हा या क्रिकेट टर्फ मध्ये पार्टनर आहे, भागीदारी आहे. पंकज पाटील यांच्यावर 420चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यांनी कोर्टाचा अपमान केलेला आहे आणि बिल अदा केलेलं आहे. कोर्टाची स्थगिती असून सुद्धा त्यांनी बिल अदा केलेलं आहे.
टाटा पॉवर आणि रेल्वेच्या सुरक्षेच्या परवानग्या नसताना काम सुरू ठेवले. मुंबई उच्च न्यायालयाने 23 जुलै 2025 रोजी या कामाला स्थगिती दिली असतानाही 95% काम बेकायदेशीरपणे पूर्ण करून न्यायालयाचा अवमान करण्यात आला. कामाचे बिल काढण्यासाठी COEP विद्यापीठ पुणे यांचा बनावट थर्ड पार्टी तपासणी अहवाल तयार करून कागदपत्रांमध्ये गंभीर हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप नगरसेविका सानिया शेख यांनी केला असून प्रत्यक्षात COEP प्रशासनाने असा कोणताही अहवाल दिला नसल्याचे समोर आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या बनावट अहवालाच्या आधारे मे 2026 मध्ये सुमारे 26 लाख रुपयांचे बिल अदा करण्यात आले. या सर्व गंभीर गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करून मुख्याधिकारी पंकज पाटील यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे, शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी आग्रही मागणी नगरसेविका सानिया शेख यांनी केली आहे. ही शाळा आहे आणि त्याच्या बाजूला टर्फ बनवलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच हाय टेन्शन वायरचा टावर आहे. तिथून हाय टेन्शन वायर वरतून गेलेली आहे. ह्याच हाय टेन्शनला लागून एक मुलगा एक्सपायर झालेला आहे. कोर्टाने स्टे दिलेला आहे. स्टे दिलेला असून सुद्धा मुख्य अधिकाऱ्यांनी त्याचे बिल अदा केलेले आहे. या संदर्भात सगळे खोटे पेपर सादर केलेले आहेत. टाटा पॉवरने यावर विरोध केलेला आहे. नगरपालिकाकडे त्यांनी अर्ज दिलेला आहे, तरी मुख्य अधिकारी आपली मनमानी करत आहेत. संबंधित सर्व प्राधिकरणांनी तातडीने कठोर पावले न उचलल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करून कायदेशीर लढा उभारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.